एकीकडे रस्ता घोटाळा उघड करून आरोपींना शिक्षा व्हावी असे नारे देणारी शिवसेनाच या घोटाळ्यातल्या आरोपींना आता पाठीशी घालतीये। या घोटाळ्यात ठपका ठेवलेले अभियंते खरं तर मुंबईकरांचे गुन्हेगार आहेत। कोट्यावधींची फसवणूक करून मुंबईकरांना खड्ड्यात घालायला जबाबदार आहेत। मात्र या अभियंत्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणं चुकीचं असल्याचं शिवसेनेला वाटतंय। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे मुंबई जे प्रशासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड करा किंवा काय करा, अशा पद्धतीने त्यांनी ते पूर्ण प्रोसिजर करायला पाहिजे। परंतु ज्या वेळेला पाहिलं की त्या अधिकाऱ्यांना तोंडावर कपडा घालून असं एखादा मोठा खुनी किंवा क्रिमिनल सारखं जर त्याला पकडून नेलं असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचं आहे। शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेचा भाजपनेही समाचार घेतलाय। रस्ते घोटाळ्यातल्या दोषींवर कारवाई होण्यात शिवसेना हस्तक्षेप करून अडथळा आणतीये असा आरोप भाजपनं केलाय। पोलीस कारवाई जेव्हा सुरू असते तेव्हा मला वाटतंय कुठल्याही राजकीय पक्षांनी अशा प्रकारची विधानं करून पोलीस कारवाईमध्ये खोडंबा घालणं किंवा त्याला प्रभावित करणं योग्य नाही। मुंबईकरांची सेवा करण्याची सगळ्यांनाच संधी आहे, मुभा आहे, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये असं आमचं मत आहे। सध्या निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांच्या बाजूनं अभियंता संघटनांनी आंदोलन छेडलंय आणि विशेष म्हणजे या आंदोलन करणाऱ्या अभियंत्यांच्या संघटनेत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचीही एक संघटना आहे। रस्ते घोटाळ्यातल्या दोषींवर पोलीस कारवाई करत असताना शिवसेनेनं उपस्थित केलेला मुद्दा आरोपींचा हुरूप वाढवणारा आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।